सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित ललित रंग हे त्यांचं पुस्तक. आज जो लेख आपण वाचायला घेत आहोत त्याचं नाव आहे थेंब थेंब सांगतो. पावसाळ्याचे दिवस, आकाश ढगांनी व्यापलेलं, प्रचंड गडगडाट झाला आणि बघता बघता पावसाचे थेंब पडू लागले. नंतर वेग वाढला. पावसाचा पहिला थेंब माझ्या हातावर पडला आणि अंग शहारलं. मन निवांत झालं. थेंब माझ्या कानाशी कुजबुजला. मी आलोय, मी आलोय. धरती ही अशी शांत तृप्त झाली असणार. पावसाचा पहिला थेंब चराचर सृष्टीला नवजीवनाची प्रेरणा देणारा आहे. जीवन आहे आणि ते आणखी फुलणार आहे, बहरणार आहे याची ग्वाही देणारा आहे. या पहिल्या पावसामुळे तृप्त झालेली सृष्टी एकदम शांत होते. कवी कल्पनेतला चातक चोच उघडून पावसाचे थेंब प्राशन करू लागतो. मरगळलेली झाडं झुडपं तरारून उठतात. पावसाचे थेंब झाडावरून, फांद्यांच्या पानांवरून खाली ओघळू लागतात. मळकट पानं कशी स्वच्छ हिरवीगार तजेल दिसू लागतात. निसर्गात बहर येतो. 2 खांबांना जोडणाऱ्या तारांवर इवले इवले पक्षी भिजलेले पंख फडफडवत गोड असा किलबिलाट करत असतात. थेंब पडतच असतात. एवढ्यात सूर्यकिरण पसरतात. काळोख जातो. तरीही त्या किरणातून हजारो थेंब पडतच राहतात. बघता बघता मन हळवं होऊन जातं. वाटतं पावसाच्या थेंबा तू देशी संजीवन, शांत तृप्त झाले आसावले माझे मन. या थेंबातून प्रकाशकिरणांचे परावर्तन होतं आणि आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसू लागतं. ही या थेंबांची किमया. पहाटे गवतावर पडलेले दवबिंदू सूर्यकिरणात हिऱ्यासारखे चमकू लागतात. पावसाचे थेंब पानाफुलांवर सुंदर नक्षी काढतात. आळवाच्या पानावर शहाण्या मुलांसारखे जागच्या जागी बसलेले थेंब पान हलताच पटकन पळून जातात. अशी ही किमया बघताना मन हरपून जातं. पण हे निसर्गदृश्य जगात सगळीकडे पाहायला मिळतं असं नाही. ते प्रदेशानुसार बदलतं. पण वाळवंटात पावसाच्या थेंबासाठी जीव आसुसलेला असतो. रखरखीत वाळवंट, तीव्र उन्हाळा, घशाला पडलेली कोरड सगळं वाट बघत असतात पावसाच्या त्या गारगार थेंबांची. पण तिथला पाऊस पडून न पडल्यासारखाच. माझी भुजमध्ये राहणारी एक मैत्रीण मला म्हणाली, अगं पाऊस येतो पण आपली नामोनिशाणीसुद्धा ठेवत नाही. रस्तेसुद्धा ओले होत नाहीत. वाळवंटात पडलेलं पाणी जिरून जातं. उष्णता खूप वाढली असेल तर पावसाचे थेंब जमिनीला टेकतच नाहीत. अधांतरीच वरच्यावर नाहीसे होतात. हे रण बघितलंस? इथे कित्येक वर्षांपूर्वी पाणी होतं म्हणे. आता हे मिठानं भरलेलं रण झालंय. कधीतरी आभाळात आलेले ढग बघून वाटतं थेंब आला म्हणे. अशा जागतात येता येता भुईवर गेला गेला आभाळात, असं होतं आणि मनाला निराशा येते. अतिथंड प्रदेशात वेगळं चित्र दिसतं. तिथे पाण्याचे थेंब हिमकणांचे रूप धारण करतात. सुचिपर्णी वृक्ष, त्याच्या लोंबत्या झुकलेल्या फांद्या, रस्ते, घरांची छपरं सारे हिमाच्छादित होतात. तिथे थेंब पडता पडता हवेतच गोठतात आणि एक अतिशय सुंदर अशी गोठलेल्या थेंबांची नक्षी तयार होते. मिनियापोलिसला नातीकडे गेले होते तेव्हा ही नक्षी मी बघत बसायचे. बघता बघता नक्षी बदलायची. अधूदुवे गळून पडायचे. उरलेले हिमकण नवीन पक्ष बनवायचे. त्याची नवीन नक्षी काढायचे. ही सारी किमया बघून मी त्यांना म्हणायचे, हिमकणांनो तुमचं स्वागत आहे. तुमच्या या नक्षीसाठी मी राहिले जागत. भूमीच्या अंतर्भागातही या थेंबांमुळे अजब गोष्टी घडतात. भूपृष्ठावर, भूपृष्ठाखाली
विविध प्रकारचे खडक असतात. काही ठिकाणी चुनखडाचे थर असतात. त्याच्यावर पावसाचं पाणी पडलं की ते विरघळतात. त्याचे कॅल्शियम बायकार्बोनेटचे द्रावण तयार होते. पृष्ठभागाची झीज होऊन तेथे तयार झालेल्या भोकातून हे द्रावण पृष्ठभागाच्या खाली झिरपतं. आतील पोकळ जागेच्या म्हणजे गुहेच्या छतावर चिकटतं. त्याचे ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी असे लवणस्तंभ तयार होतात. या गुहा फार प्रेक्षणीय दिसतात. ऑस्ट्रेलियात या गुहा म्हणजे एक पर्यटन स्थळ झालं आहे. या गुहात थेंबानं केलेली अजब करामत दिसते. त्यांना बघून म्हणावंसं वाटतं, पृथ्वीच्या पोटात दिसे थेंबा तुझी करामत, देखणे हे स्तंभ करीती सर्वांचे स्वागत. पृथ्वीच्या अंतर्भागातील आणखी एका थेंबाला जगात खूप महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. किंबहुना सारे जगच त्याच्यावर अवलंबून आहे. तो आहे तेलाचा काळा थेंब. जमिनीत जिथे तेल मिळेल असं वाटतं तिथे विहीर खोदून ते तेल म्हणजे क्रूड ऑइल बाहेर काढतात. त्यापासून शुद्धीकरण प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पॅराफिन, डांबर इत्यादी उपयुक्त पदार्थ मिळतात. काय आहे की नाही हा तेलाचा थेंब अतिशय उपयुक्त? याच्या प्रत्येक पदार्थाला जगभर मागणी आहे आणि त्यासाठी भरपूर पैसे पण मोजायला लागतात. आजच्या जगातली सारी वाहनं त्याच्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच हा काळा थेंब सोन्यापेक्षा सुद्धा मूल्यवान आहे. या काळ्या थेंबाची जगावर सत्ता चालते. एका अर्थाने तोच करता आणि करविता आहे. मंडळी, किती छान साध्या सोप्या रोजच्या आपल्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टींवरती विद्याताईंनी इतकं सुंदर लिखाण केलं आहे. थेंबाबद्दल त्या पुढे आणखीन काय म्हणत आहेत ते आपण उद्याच्या भागात बघणारच आहोत. पण विद्याताई खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल इतकी माहिती करून घेणं, त्याच्याबद्दलचा असा विचार करणं हे तुमच्या कविमनाचंच दर्शन घडवतात आम्हाला. तर उद्या आपण पुढच्या भागासह नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.